विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडला आपण संकल्पनात्मक किंवा सैद्धांतिक अडचणी ह्या पाहिलेल्या आहे. राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणींचा आपण विचार करत होतो आणि त्यात संकल्पनात्मक किंवा सैद्धांतिक अडचणी आपण पाहिल्या आहेत. तर राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणींचे जे दोन भाग केले जातात किंवा जे वर्गीकरण केलं जातं ते दोन प्रकारे केलं जातं. एक म्हणजे संकल्पनात्मक किंवा सैद्धांतिक अडचणी आणि दुसरे म्हणजे व्यावहारिक किंवा सांख्यिकीय अडचणी होय. मागच्या पिरियडला आपण संकल्पनात्मक किंवा सैद्धांतिक अडचणींचा विचार केला आणि त्यात अनेक अडचणी पाहिल्या होत्या की त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न मापनात अडचणी येत असतात. आजच्या पिरियडला आपल्याला व्यावहारिक किंवा सांख्यिकीय अडचणींचा विचार करायचा आहे. तर व्यावहारिक किंवा सांख्यिकीय अडचणी याचा अर्थ राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करत असताना व्यवहारात ज्या अडचणी निर्माण होतात तर त्यांना व्यावहारिक अडचणी असे म्हणतात. तर त्यातील पहिली अडचण आहे दुहेरी मापन. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना त्याचे दुहेरी किंवा तिहेरी मापन होण्याची शक्यताही जास्त असते. तर राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन दुहेरी किंवा तिहेरी होऊ नये यासाठी राष्ट्रीय उत्पन्नात फक्त अंतिम वस्तूंचा समावेश केला जातो. मध्यम वस्तू किंवा अंतर्वर्ती वस्तू राष्ट्रीय उत्पन्नातून वगळल्या जातात. पण तरीही ते एवढं सोपं नसतं. राष्ट्रीय उत्पन्नाची अचूक मोजणी करण्याचा प्रयत्न केला तरीही कुठेतरी दुहेरी किंवा तिहेरी मापन हे होतच असते. आता समजा अंतिम उत्पादनाचा समावेश फक्त राष्ट्रीय उत्पन्नात करायचा आणि मध्यम वस्तू म्हणजेच कच्चा माल आणि अंतर्वर्ती वस्तू यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करायचा नाही असं ठरवण्यात येतं. त्यानुसार कापसाचे उत्पादन न मोजता कापडाचे उत्पादन मोजले जाते. पण त्या कापडापासून तयार केलेले रेडीमेड कपडेही वेगळे मोजले जातात. त्यामुळे कापडाचेही उत्पादन मोजले जाते आणि रेडीमेड कपड्यांचेही उत्पादन मोजले जाते. म्हणजेच कापसाचे उत्पादन मोजलं जातं, कापसापासून जे कापड बनवलं जातं त्याचंही उत्पादन मोजलं जातं आणि कापडापासून जे रेडीमेड कपडे तयार केले जातात त्यांचंही उत्पादन मोजलं जातं. अशा रीतीने राष्ट्रीय उत्पन्नाचं तिहेरी मापन होत असतं. त्याचप्रमाणे तेलबियांचंही उत्पादन मोजायचं आणि तेलाचंही उत्पादन मोजायचं. इथे सुद्धा डबल मोजणी झाली आहे, दुहेरी मोजणी झालेली आहे. त्याचप्रमाणे या तेलाचा वापर करून खाद्यपदार्थ तयार केले जातात तिथेही त्याची मोजणी होत असते. म्हणजेच तेलाचे उत्पादनही दोनदा मोजले जाते. अशा रीतीने दुहेरी मापन होऊ नये म्हणून अंतिम उत्पादनाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात असतो. मध्यम वस्तू कच्चा माल हे राष्ट्रीय उत्पन्नातून वगळलं जातं तरीसुद्धा कुठेतरी राष्ट्रीय उत्पन्नाचं दुहेरी आणि तिहेरी मापन हे होतच असतं आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न आहे त्यापेक्षा सुद्धा खूप जास्त दिसतं. तर राष्ट्रीय उत्पन्न मोजताना ज्या व्यावहारिक अडचणी येतात त्यातली दुसरी अडचण म्हणजे आकडेवारी मिळणे अडचणीचे. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी उपलब्ध होणं आवश्यक असतं. परंतु ही आकडेवारी उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे अनेक प्रकारची आकडेवारी राष्ट्रीय उत्पन्नात येणं आवश्यक असूनसुद्धा ती राष्ट्रीय उत्पन्नात येत नाही. उदाहरणार्थ जंगलातून तोडलेली झाडं, फळं, कंदमुळं, औषधी वनस्पती, परवानगीशिवाय केलेली लाकूड तोड इत्यादीचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होणं आवश्यक असूनही होत नाही आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न आहे त्यापेक्षाही कमी दिसते. तर अशा रीतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आकडेवारी बरीच अशी उपलब्ध होत नाही आणि जे व्यवहार चोरून होत असतात ती आकडेवारीसुद्धा उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न आहे त्यापेक्षाही कमी दिसतं. आता जंगलातून चोरून काही औषधी वनस्पती आणली जाते, फळं आणली जातात, कंदमुळे आणली जातात किंवा जंगलातील लाकडाची तोड केली जाते, पण हे राष्ट्रीय उत्पन्नात येत नाही. तर अशा रीतीने अनेक प्रकारची आकडेवारी उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे सुद्धा ती राष्ट्रीय उत्पन्नात येत नाही. व्यावहारिक अडचणींमध्ये
तिसरी अडचण आहे अचूक आकडेवारी मिळणे अडचणीचे. तर विकसनशील देशात अचूक आकडेवारी मिळणे अवघड असते, कारण विकसनशील देशातील असंख्य जनता ही निरक्षर असते. त्यामुळे या लोकांकडे उत्पन्न व खर्चांच्या नोंदी ठेवलेल्या नसतात. निरक्षरतेमुळे त्या लोकांना आपल्याला उत्पन्न किती मिळतं आणि आपण किती खर्च करतो हे सुद्धा सांगता येत नाही. तसंच निरक्षरतेमुळे त्यांना उत्पन्न खर्चाच्या नोंदी ठेवता येत नाही. त्याचप्रमाणे काही लोक उत्पन्न कर चुकवण्यासाठी खोटे उत्पन्न सांगतात. तेच राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीत सुद्धा येत असते. त्याचप्रमाणे आकडेवारी गोळा करणाऱ्यांचे काही पूर्वग्रह असतात, समज असतात आणि ते त्यांच्या कल्पनेप्रमाणे व्यक्तिगत उत्पन्नाचे आकडे टाकत असतात आणि त्यामुळेही लोकांचे खरे उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात येत नाही. तर अशा रीतीने राष्ट्रीय उत्पन्नाची अचूक आकडेवारी मिळणं अवघड असतं. लोक आपले स्वतःचे खरे उत्पन्न हे शासनाला दिसू देत नाही, कळू देत नाही आणि त्यामुळे सुद्धा अचूक राष्ट्रीय उत्पन्न हे मोजलं जात नाही. व्यावहारिक अडचणींमध्ये किंवा सांख्यिकी अडचणींमधील पुढची अडचण आहे वस्तू विनिमय पद्धत. तर वस्तू विनिमय पद्धतीतील अनेक अडचणींमुळे पैशाचा शोध लागला, पैशाचा उदय झाला आणि पैशाच्या सहाय्याने विनिमयाचे व्यवहार किंवा खरेदी विक्रीचे व्यवहार पार पाडले जाऊ लागले. कामाचे मूल्य हे पैशात दिले जाऊ लागले. पण तरीही आजही काही प्रमाणात वस्तू विनिमय पद्धतीने व्यवहार होत असतात. जुन्या कपड्यांच्या बदल्यात भांडी घेणे, जुनी वस्तू देऊन नवीन वस्तू घेणे, अशा व्यवहारांमध्ये पैशाचा वापर होत नसल्यामुळे ते राष्ट्रीय उत्पन्नात येत नाही. ग्रामीण भागात शेती क्षेत्रात शेतमजुरांना बऱ्याच वेळेला धान्य स्वरूपात मजुरी दिली जाते. सालदाराचे वेतन ठरवतानाही त्याचे 2 वेळचे जेवण, कपडा लत्ता हे त्या मजुरीमध्ये समाविष्ट असते. अशा रीतीने वस्तू विनिमयाचे व्यवहार आजही बऱ्याच प्रमाणात चालू आहे, पण राष्ट्रीय उत्पन्नातून ते वगळले जातात, कारण वस्तू विनिमयाच्या व्यवहारांची मोजदाद ही राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही. वास्तविक वस्तू विनिमयाच्या सहाय्याने आजही अनेक व्यवहार चालू आहे. तर त्याची उदाहरणं आपण पाहिलीच आहेत की ग्रामीण भागात शेतीसारख्या व्यवसायामध्ये आजही बऱ्याच अशा प्रमाणात धान्य स्वरूपात बदला हा दिला जात असतो. मजुरांना मजुरी ही धान्य स्वरूपात दिली जात असते. सालदाराचं वेतन ठरवताना सुद्धा त्याचा कपडा लत्ता, त्याचप्रमाणे त्याचे 2 वेळचे जेवण आणि त्याला देण्यात येणारं धान्य हे समाविष्ट असतं. त्याचप्रमाणे जुन्या वस्तूच्या बदल्यात वस्तू घेणे असे व्यवहारसुद्धा आजही बाजारात मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि हे व्यवहार राष्ट्रीय उत्पन्नात येत नाही आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न आहे त्यापेक्षाही कमी दिसतं. तर पुढची व्यावहारिक अडचण आहे किंवा संख्यात्मक अडचण आहे घसाऱ्याची रक्कम. तर राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना घसारा हा बाजूला काढला जात असतो. आपण राष्ट्रीय उत्पन्नाची उत्पादन पद्धत पाहत असताना तेव्हा विचार केलेला आहे की राष्ट्रीय उत्पन्नात घसारा हा समाविष्ट केला जात नाही, तर राष्ट्रीय उत्पन्नातून घसाऱ्याची रक्कम ही वजा केली जात असते. घसारा म्हणजे भांडवली वस्तूंची झीज भरून काढण्यासाठी किंवा नूतनीकरण, दुरुस्ती किंवा जुने भांडवल टाकून देऊन नवे घेण्यासाठी बाजूला काढण्यात येणारी रक्कम होय. तर भांडवली वस्तूंचे मूल्य, आयुर्मान, त्याचप्रमाणे त्या वापरण्याच्या पद्धती यात भिन्नता असते. तसेच भांडवली वस्तूंचे इतके प्रकार आहेत आणि त्यांची झीजही इतकी वेगवेगळ्या प्रकारे होते की घसारा म्हणून किती रक्कम वजा करावी आणि राष्ट्रीय उत्पन्नातून घसारा म्हणून किती भाग वजा करावा हा प्रश्नच असतो. तर अशा रीतीने राष्ट्रीय उत्पन्नातून घसाऱ्याची रक्कम ही वजा केली जात असते, पण घसारा म्हणून किती रक्कम धरावी आणि राष्ट्रीय उत्पन्नातून ती वजा करावी हा प्रश्न निर्माण होत असतो. तर अशा रीतीने राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारी पाहत असताना घसाऱ्याची रक्कम
ही एक अडचण निर्माण होत असते. पुढची व्यावहारिक अडचण ती म्हणजे व्यवसायवार विभागणी. तर राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अर्थव्यवस्थेची 3 क्षेत्रात विभागणी केली जाते. उत्पादन पद्धतीत आपण याचा विचार केलेला आहे की प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र अशी अर्थव्यवस्थेची 3 क्षेत्रात विभागणी केली जाते आणि प्रत्येक क्षेत्रातील उत्पादन हे वेगवेगळं मोजलं जात असतं. पण तरीही कोणत्या क्षेत्रात किती उत्पन्न निर्माण झाले हे निश्चित रीतीने मोजता येत नाही. व्यक्ती जरी एक असली तरी ती एकाच क्षेत्रातून उत्पन्न मिळवीत असेल असे शक्य नसते. ती वेगवेगळ्या क्षेत्रातून उत्पन्न मिळवित असते. मग त्या व्यक्तीचं उत्पन्न वेगवेगळ्या क्षेत्रात किती होते हे सांगणं कठीण आहे, ते शक्य नाही. व्यक्ती एक असली तरी ती वेगवेगळ्या क्षेत्रातून उत्पन्न मिळवित असते. उदाहरणार्थ, एखादा लहान शेतकरी असेल, तो स्वतःची जी थोडीफार शेती आहे ती शेती करतो. कमी जमीन असल्यामुळे त्याला दुसरीकडे शेतमजुरीने जावं लागतं, रोजंदारीने काम करावं लागतं आणि म्हणून तो दुसऱ्याच्या शेतावर कामालासुद्धा जातो. त्याचप्रमाणे त्याच्याकडे गाई म्हैस घेतलेली असते आणि तो दूध दुभत्याचा व्यवसायही करतो. गाडी असेल तर गाडी भाड्याने देतो. तर अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातून त्याला उत्पन्न मिळत असते. पण ह्या वेगवेगळ्या क्षेत्रातून किती उत्पन्न मिळतं हे निश्चित सांगता येत नाही. तर अशा रीतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना ही एक अडचण निर्माण होते की वेगवेगळ्या क्षेत्रातील त्या व्यक्तीचे उत्पन्न कसे मोजावे आणि ती व्यक्तीसुद्धा सर्वच क्षेत्रातील उत्पन्न दाखवते असं नाही, तर फक्त एखाद दुसऱ्या क्षेत्रातील ती उत्पन्न दाखवते आणि बाकीचं उत्पन्न दाखवत नाही. आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न हे बरंच असं लपून राहतं आणि आहे त्यापेक्षासुद्धा ते कमी दिसत असतं. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाची अचूक मोजणी ही होत नाही. आणि शेवटची अडचण म्हणजे लोकांचा प्रतिसाद. तर शासनाची कोणतीही कार्य असो, धोरणे असो, ती यशस्वी होण्यास लोकांचा अनुकूल प्रतिसाद आवश्यक असतो. लोकांचा अनुकूल प्रतिसादच नसेल तर शासनाची धोरणंही फसत असतात, कारण लोक शासनाला योग्य ते सहकार्य करत नाही आणि त्यामुळे सुद्धा ती धोरणं फसत असतात. तसंच राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाचं किंवा राष्ट्रीय उत्पन्न गणनेचं आहे. एकतर लोक आपले उत्पन्न व खर्चाचे हिशेब ठेवत नाही आणि ठेवले तर खरे उत्पन्नाचे आकडे शासनाला सांगत नाही, कारण त्यांना अशी भीती वाटत असते की आपण जर जास्त उत्पन्न दाखवले तर आपल्याला कर भरावा लागेल, तसेच कर अधिकाऱ्यांची आपल्यावर धाड पडेल. या भीतीपोटीही ते उत्पन्न लपवून ठेवतात, पण त्यामुळे आहे त्यापेक्षा उत्पन्न कमी दिसते. तर अशा रीतीने लोकसुद्धा शासनाला योग्य प्रतिसाद देत नाही, अनुकूल प्रतिसाद देत नाही आणि त्यामुळे सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाचे खरे आकडे उजेडात येत नाही. उलट आहे त्यापेक्षाही उत्पन्न कमी दिसतं, कारण लोकांना भीती असते की जर आपण खरं उत्पन्न सांगितलं तर आपल्यावरती टॅक्स लागेल, आपल्याला कर भरावा लागेल किंवा आपल्या उत्पन्नाची तपासणी सुरू होऊन जाईल आणि त्यासाठी ते आहे त्यापेक्षाही कमी उत्पन्न दाखवत असतात आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे खरे आकडे समोर येत नाही, तर राष्ट्रीय उत्पन्न आहे त्यापेक्षाही कमी दिसतं. तर अशा रीतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना सांख्यिकीय किंवा व्यावहारिक अडचणी ह्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असतात. त्यातील प्रमुख अडचणींचा विचार आपण केलेला आहे. तर व्यवहारात किंवा संख्यारूपात ज्या अडचणी निर्माण होतात त्यांनाच व्यावहारिक किंवा सांख्यिकीय अडचणी असे म्हणतात. आणि ह्या अडचणींवरून आपल्या लक्षात आलं असेल की राष्ट्रीय उत्पन्न आहे त्यापेक्षासुद्धा बऱ्याच वेळेला कमी दिसत असतं आणि काही वेळेला राष्ट्रीय उत्पन्न आहे त्यापेक्षासुद्धा जास्त दिसत असतं आणि त्यामुळेही राष्ट्रीय उत्पन्नाचे अचूक मोजमाप होत नाही. तर राष्ट्रीय उत्पन्नाचे अचूक मोजमाप होण्यामध्ये
अडचणी निर्माण होत असतात आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे खरे आकडे आपल्या समोर येत नाही. शेवटी ते केवळ अंदाज असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्याप्रमाणे जनगणना करणारे लोक घरोघर जाऊन प्रत्येक कुटुंबाची माहिती घेत असतं आणि त्यावरून लोकसंख्येची मोजणी ही केली जात असते, देशातील लोकसंख्या ही पाहिली जात असते. पण राष्ट्रीय उत्पन्नाचं तसं नसतं. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करत असताना घरोघर जाऊन लोक उत्पन्नाची विचारपूस करत नसतात आणि त्यामुळे शेवटी राष्ट्रीय उत्पन्नाचे आकडे हे शेवटी अंदाज असतात. पण जवळपास असणाऱ्या गोष्टी ह्या खऱ्या आहे असे गृहीत धरून धोरणं ही ठरवावी लागत असतात. आणि अशा रीतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अनेक अडचणी ह्या निर्माण होत असतात.